नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वामी भक्त प्रीती या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण स्वामी समर्थ महाराजांच्या 10 वास्तू टिप्स जाणून घेणार आहोत, ज्या आपल्या घराला सकारात्मक ऊर्जा, सुख, समृद्धी आणि शांतता प्रदान करतील। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। स्वामी समर्थ महाराज म्हणतात की वास्तू ही फक्त 4 भिंती नसून ती आपल्या आयुष्याचा आधार आहे। योग्य वास्तू नियम पाळल्यास घरात समाधान आणि आनंद नांदतो। प्रथम मित्रांनो, घराच्या मुख्य प्रवेशद्वाराची दिशा मुख्य प्रवेशद्वार पूर्व किंवा उत्तर दिशेला असणे शुभ मानले जाते, कारण या दिशांना सकारात्मक ऊर्जा मिळते। दुसरी वास्तू टीप ती म्हणजे स्वामी समर्थांची प्रतिमा किंवा मूर्ती घरात कुठे ठेवावी। स्वामी समर्थांची मूर्ती किंवा प्रतिमा नेहमी पूजा खोलीत किंवा पूर्व दिशेकडे तोंड करून ठेवावी। तिसरे म्हणजे घराच्या अंगणात आपल्याला तुळशीचं रोप असावंच। तुळशी ही नकारात्मकता दूर करून सकारात्मकता वाढवते आणि घरामध्ये सुख संपदा नांदते। चौथी वास्तू टीप स्वच्छता। स्वामी समर्थांनी नेहमी स्वच्छतेवर भर दिला आहे। घरातल्या कोपऱ्यात धूळ किंवा कचरा राहणार नाही याची काळजी घ्यावी, त्यामुळे घरातील वातावरण देखील प्रसन्न राहते। यानंतर मित्रांनो, पूजा खोलीची व्यवस्था। पूजा खोलीत नेहमी शांतता आणि स्वच्छता ठेवावी। दिवा दक्षिण किंवा पूर्व कोपऱ्यात लावणे शुभ मानले जाते। दररोज मंत्र पठण करायला हवे। स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र जो की आहे श्री स्वामी समर्थ, हा दररोज म्हणण्यामुळे घरात सकारात्मकता ऊर्जा पसरते आणि घरातलं वातावरण शुद्ध होते। यानंतर 7वी वास्तू टीप फर्निचर आणि सजावट। घरात जड फर्निचर पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवणे टाळावे, यामुळे ऊर्जा वाहतूक अडते। यामुळे नेहमी पश्चिम दिशेला आपण फर्निचरची दिशा ठेवू शकतो। 8वी वास्तू टिप्स म्हणजे खिडक्या आणि वायुवेग। घरातील खिडक्या नियमित उघड्या ठेवाव्यात, जेणेकरून ताजी हवा आणि प्रकाश घरात येईल। यामुळे घरातील वातावरण देखील प्रसन्न राहते। मित्रांनो, दररोज दारासमोर रांगोळी काढावी, यामुळे नकारात्मक शक्ती घराबाहेर राहतात व घरात सकारात्मकता टिकून राहते। गंगाजल किंवा गोमूत्र। घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात आठवड्यातून एकदा तरी गंगाजल शिंपडल्याने घर पवित्र आणि सकारात्मक राहते। तर मित्रांनो, ही होती स्वामी समर्थ महाराजांच्या वास्तूसाठी 10 महत्त्वाच्या सोप्या टिप्स। या उपायांमुळे तुम्हाला नक्कीच सकारात्मक बदल जाणवतील। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये कळवा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय श्री स्वामी समर्थ।